उपस्थित असणारे पुष्करजी कुलकर्णी, त्याचप्रमाणे नगरसेवक ढोणे साहेब, नगरसेवक बाळूमामा पवार, नगरसेवक महेशरावजी लोंढे साहेब, उपस्थित सर्व महानगरपालिकेचे सुशांतजी जाधव असतील, धवन साहेब असतील, जालिंदरजी कोतकर साहेब असतील, त्याचप्रमाणे व्यापारी प्रतिनिधी म्हणून मंचावरती उपस्थित असणारे ईश्वरभाऊ असतील व सर्व आपल्या बाजारामध्ये असणारे सर्व आमचे व्यापारी बांधव, सर्व राजकीय पदाधिकारी, सर्व आपले व्यापारी बांधव, मी आता नामोल्लेख करत वेळ घेणार नाही, कारण की सकाळी 9 वाजल्यापासून पालकमंत्री साहेबांना आम्ही सकाळी आज समर्पण चातुर्मास या कार्यक्रमात गेलो. आज नौकार महामंत्राचा जाप होता, 2.5 कोटी नौकार महामंत्र जाप होता आणि तिथून आमच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि त्याच्यामुळे आपल्याकडे यायला कार्यक्रमाला उशीर झाला. पण जे काही कार्यक्रम होते ते अहिल्यानगरच्या विकासाकरता आध्यात्मिक, धार्मिक अशाच प्रकारचे सगळे कार्यक्रम हे अहिल्यानगरच्या भूमीमध्ये होते. पण आज आपल्याकडे आनंद होतो, एक महत्त्वाचा क्षण आहे की आपल्या कापड बाजार म्हणजे नगरचे वर्षानुवर्ष पारंपरिक मिरवणूक मार्ग म्हणून या रोडची ओळख आहे, बाजारपेठ आहे आणि जो काही जिल्ह्यातला ग्राहक वर्ग येतो, जसं ईश्वर भाऊनी मगाशी सांगितलं भाषणामध्ये की महाराष्ट्राच्या नकाशावरती एकेकाळी बाजारपेठ ही सुप्रसिद्ध होती, पण आजही त्याची ख्याती काही बदललेली नाही. पण कुठंतरी येणारा ग्राहक वर्ग याच्यामध्ये अडचणी या वेगवेगळ्या अतिक्रमणाच्या सातत्याने होत होत्या आणि आज हा रस्ता झाल्यानंतर आपल्याला एकच काळजी करायची, ती जबाबदारी आमची राहणार आहे, पण तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये योगदान द्यायचं की कोणालाही समोर बसू द्यायचं नाही. ते अतिक्रमण मुक्त एक बाजारपेठ हे आपली राहायला पाहिजे. कारण की मी अनेक वेळा महाराष्ट्रामध्ये फिरत असताना आम्ही सांगत असतो, त्यांना तुम्ही बोट दिलं की ते मनगड धरतात आणि मनगड दिला की खांद्यावर बसतात आणि त्याची प्रचिती तुम्हाला सुद्धा आलेली आहे. सुरुवातीला 30-40 वर्षापूर्वी ज्यावेळेला सुरुवात झाली असेल, एखादा व्यक्ती आला, तो म्हणला मला शेट इतर दुकान लागा येतो आणि तुम्ही म्हणले ठीक आहे, चांगला माणूस आहे, याचे आमचे जुने संबंध आहे. पण ते जुने संबंध बोकांडी आले आणि आपल्या दुकानात तुम्हाला सांगतो आज 10-20 दुकानात घुसले. ही परिस्थिती आपल्यावर आलेली. त्यामुळे आता आम्ही तुम्हाला सांगतो, तुम्ही टाळ्या वाजू नका, तुम्ही वाईटपणा घेऊ नका, तुम्ही कोणाला बघू नका, करायचं आम्ही करतो. मी परवा दिवसाला सांगितलं तुम्ही जा, मी बघतो, पण तुम्ही जात नव्हते, पण मला काय करता येत नव्हतं. परवा दिवसा एक प्रकार झाला, मी ना तुम्ही जा, आता काय झालं ते काय हे माझ्यावर नंबर कार्य होतात, मला काय करतो. पण तुम्हाला सांगतो हे आपल्याला गांभीर्याने घ्यावं लागणार, कारण की एवढे करोडोचे दुकानं तुमचे आणि कुणीतरी आपल्यावर दादागिरी करतो ज्याचा इथं संबंध नाही, आपल्याला माहित सुद्धा नाही का भारतातला आहे का नाहीये, हे सुद्धा कोणाला माहिती नसतं. पण हे आपल्याला काळजीपूर्वक सगळं लक्ष द्यावं लागणार आहे. तुम्ही आता रस्ता झाल्यानंतर आम्ही सगळं व्यवस्थित करणार, पण तुम्ही कुठलाही व्यक्ती असं अजिबात याचं गांभीर्य घ्या आणि याला कुठेही कुणी परत तुम्हाला सांगतो इथं आपल्या दुकानासमोर आपल्या व्यवसायाला अडचण येईल अशा प्रकारे कोणाची हिंमत ही आपली झाली नाही पाहिजे. हिंमत होती फक्त आपला कुठतरी एखादा आपण माणुसकीच्या भावनेने करतो, पण त्यांची माणुसकीची भावना अजिबात नसते. त्यामुळं या सगळ्यावरती आपल्याला बारकाईने काम करावं लागेल. आज रस्त्याचं डिझाईन तर तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे सगळ्यांनी, त्यामुळे मी त्याच्यावर काय फार बोलणार नाही. पण आज कुठंतरी शासनाच्या माध्यमातून हा सगळा निधी जो आलाय हा महाराष्ट्र राज्य सरकारच्या तिजोरीतनं आज आपल्या अहिल्यानगर शहरापर्यंत आज छोट्या मोठ्या गल्ली बोळाचा सुद्धा पैसा आज आपण आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ते कधी शक्य होतं, तुमच्यासारखे लोक जेव्हा आमच्यासारख्या कार्यकर्त्याला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवतात आणि आम्ही अशा लोकांपाशी जातो, त्यांना एकदा नाही 10 वेळा नाही 100 वेळा तुम्हाला सांगतो विनंती करून आपल्या पदरामध्ये नगर शहराच्या पदरामध्ये सगळं आणण्याकरता आपण प्रयत्न करतो आणि म्हणून हे सगळं आज शक्य होतंय. त्यामुळं आपल्या सर्वांना हे काम हे फक्त रस्ता म्हणून नाही, तर आज साहेब इथून भिंगारवाला चौकातून जर पाहिलं तर अगदी सर्जेपुराचा चौक दिसतो, पण फक्त अतिक्रमणामुळं आज अतिक्रमण साहेब फक्त रस्त्यावर नाही, हे आकाशात सुद्धा अतिक्रमण केलेलं होतं. म्हणजे याच्यावर जो वरून ताडपात्र आहे, इकडून ताडपात्र आहे आणि दुकानात तुम्हाला सांगतो यांची अशी परिस्थिती, त्यांना खालून लाईट लावं लागते दुकानावर, अशी परिस्थिती चालते. पण आता या रस्ता झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. साहेब समोरची ती मुलगी आहे, तिला मागे 6 महिन्यापूर्वी तिच्या अंगावर हात टाकला, ती मुलगी आहे तिच्या अंगावर हात टाकला होता साहेब, पण मग जो ज्यांनी टाकला त्या मुलीच्या अंगावर हात टाकला आणि दिवसा साहेब तिला मारहाण झाली, तिच्यावर हल्ला झाला. मग त्याच्यानंतर FIR हे सगळे लोक गेले, FIR केली आणि मग त्याचं अतिक्रमण आम्ही इथून गाडी काढली. म्हणजे या लोकांची मजल ही आपल्या माय माऊलीपर्यंत जाते. पण इथं जे ऐकतात, जे ते लोक ऐकत असतील जिहादी लोक,
त्यांनी सांगावं. आमच्या एखाद्या माणसाने तुमच्या माय माऊलीच्या अंगावर अटकला तुम्ही गप्प बसले असते का? हा विचार आपण करा. हे सगळं आपण कुठतरी सगळं सोचतो म्हणून हे लोक तुम्हाला सांगतो आपल्या गळ्यापर्यंत येतात. आणि कालचा परवाचा प्रकार, महानगरपालिकेचा काम करणारा माणूस त्याच्या कपाळी फक्त भगवा टिळा होता म्हणून तुम्हाला सांगतो त्याच्यावरती प्राणघातक हल्ला केला. तो धार्मिक कार्यामध्ये हिंदू संघटनेमध्ये काम करणारा व्यक्ती होता, पण त्याचं कर्तव्य होतं. आपण सेवेशी निष्ठ आहोत, आपण माणुसकीला मानतो म्हणून तुम्हाला सांगतो तो कब्रस्तानमध्ये सुद्धा काम करत होता. म्हणजे तो धर्माचं काम करतो म्हणजे त्याच्या इथं धर्माचा त्याला तिरस्कार अजिबात नाही म्हणून तो कब्रस्तानमध्ये सुद्धा काम करायला गेला. पण तिथं काम करत असताना एकटा पाहून त्याचा जीव आज तुम्हाला सांगतो तो मृत्यूशी, जीवनाशी आणि मृत्यूशी तो लढतोय. हा आता तिसरा दिवस आहे. हे सगळं तुम्ही पाहिलं गेलं पाहिजे. म्हणजे विकास तर आपण करणार आहे, आपला अजेंडा पहिल्यापासून विकासाचा आहे, पण विकासाबरोबर आपल्या धर्माचं देखील रक्षण करणं, त्याची कास पुढे घेऊन जाणं हे सगळं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. आणि म्हणून विकासाबरोबर विकास कधी थांबला नाही आणि उद्याही थांबणार नाही. तसं आपण सांगत आलो की आज हा विकास आपल्या रस्त्यांपासून सुरू झाला, पण रस्त्यांपासून आपल्याला अगदी उद्योग क्षेत्रापर्यंत आपल्याला सगळा विकास घेऊन जायचा आहे. त्यामुळे साहेब तुमचं योगदान आहे, मार्गदर्शन आहे. तुमच्यामुळे आज ती 600 एकर मध्ये एमआयडीसी झालेली आहे. नगरच्या बाजूला विळकप्या परिसरामध्ये ते देखील प्रश्न आता काही लोकांनी कोर्टात गेले, तोही प्रश्न मार्गी लागत मोठे उलट उभा राहील. नगरच्या विकासाला मोठी प्रगती मिळणार आहे. पण ह्या सगळ्यांबरोबर हे देखील अत्यंत महत्वाचं काम आहे. त्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टीवर बारकाईने आपल्याला लक्ष द्यायचे. छोटी जरी घटना घडत असेल तुम्ही वेळच्या वेळेला आमच्यासारख्या कार्यकर्त्यांपर्यंत ती घटना पोहोचवा आणि पुन्हा कोणाची हिंमत आपल्या माय माऊलीपर्यंत येण्याची होणार नाही याची आपण सर्वांनी ही काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळं आज हा कार्यक्रम साहेब होतो, या चौकाला सुद्धा नाव वंदे मातरम चौक आहे. त्याचा लवकरच आता महानगरपालिकेमध्ये अधिकृत ठराव होईल आणि भिंगारोळा चौक वंदे मातरम चौक आणि पुढं छबू भैरवांच्या नावाने चौक आहे. म्हणजे इथं आल्यानंतर प्रत्येकाला संरक्षण वाटलं पाहिजे, सुरक्षित वाटलं पाहिजे. अशाच प्रकारचा रस्ता या परिसरामध्ये होईल. आणि तुमच्या ज्या साहेब चर्चा झाली, सुजाताची आमची चर्चा झाली की रस्ता करण्याच्या बरोबर आपल्याला हे सगळं आता अंडरग्राऊंड देखील टाकायचंय. त्यामुळे भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण एवढ्या बाजारपेठेमध्ये येणार नाही याची आपण आता पहिल्या टप्प्यामध्ये खबरदारी घेतलेली आहे आणि सगळं काम आपलं पूर्ण होणार आहे. त्यामुळं आज हा सगळा रस्त्याचं काम हा फक्त रस्ता नाही तर उद्याच्या काळामध्ये जेव्हा रस्ता होईल आणि आपली पहिली दीपावली जी असणार आहे तुम्हाला सांगतो ती अत्यंत भरभरून आपला व्यवसाय प्रगती होईल आणि चांगली भरभरून बाजारपेठ फुलल अशा प्रकारची दीपावली ही आपल्याकडे झालेली पाहायला मिळणार आहे. त्यामुळं आपल्या रस्त्याच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारे शहराचं वैभव देखील वाढणार आहे. त्यामुळं आपण सर्वांनी लक्ष आमचं आहे, मी रोज इथे आहे आपल्यामध्ये आहे, पण आपण सर्वांनी देखील बारकाईने लक्ष ठेवा. कुठली छोटी मोठी जरी अडचण असेल ती आमसारख्या कार्यकर्त्यांपर्यंत किंवा इंजिनियर आहेत, अधिकारी आहेत, मॅडम इथं रोज इथं थांबून आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये काळजी घेऊन या ठिकाणी सर्वांनी लक्ष द्या एवढीच तुम्हाला विनंती करतो. आणि आपल्या सर्व बाजारपेठेच्या वतीनं, व्यापारी वर्गाच्या वतीनं, आपल्या भागाचे चारही नगरसेवक या ठिकाणी सर्वांच्या वतीनं नामदार साहेबांच्या आपण कार्यक्रमाला वेळ दिली त्याबद्दल आपल्या अंतःकरणापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय श्रीराम, जय शिवराय.